वातावरण आणि चिवत आहे आपल्या खिडकीत. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, अंघोळधन करून रेडी झालो आहे. आज वार आहे रविवार. तर काल एवढा भयानक पाऊस पडला की मित्रांनो, एकदम भयानक पाऊस पडला. असं वाटलं की म्हणजे आज काय एका दिवसातच पूर येते काय. आणि थोडक्यात म्हणजे 50% त्याची भीती झालेलीच आहे लोकांनी. कारण की आपली पंचगंगा नदी आपण जनवाडला जाताना तुम्हाला दाखवली की नदी केवढी सुकी पडलेली आणि पाण्याची पातळी कमी झाली. तर उद्या तुम्हाला दाखवतो. जर आज जास्त पाऊस पडला नाही तर आपल्याला जायला मिळेल. जर जास्त पाऊस पडला तर तिथं पण पाणी येते. मोठ्या पुलानं जाऊ शकतो आपण, पण पुढच्या रस्त्यावर पण पाणी येते. काय विषय नाही, एवढं काय होणार नाही मला वाटते. तर उद्या दाखवतो तुम्हाला. आणि तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असशीला की आपलं नरसिंहवाडीला चाललेलं तेव्हा कुरुंदवाडचा पूल, काय तिथं पाणी कमी होतं, पाणी वाढलं. आणि तासाभरात जेव्हा आम्ही जाऊन परत आलो त्यावेळेस केंदा म्हणजे एवढा पाला आणि वेली जेवढ्या वाहत नाही, लांब लांबपर्यंत जेवढं बघेल तेवढं म्हणजे असं ती नदी दिसतच नव्हती. असं शेताला मॅच झालं ते हिरवं हिरवं. तर अजीब वाटालं ते. व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं काय जाणवलं नसेल, पण असं समोरनं एवढं फास्ट वाहलं त्यांनी पाणी. पाण्याचा प्रवाह जास्त म्हणजे एवढं फास्ट होता. आणि पुणे बेंगलोर रोडला पण ते हायवे आहे, तिथं नदीचा म्हणजे नदीसारखं पाणी वाहतं. तर काही विषय नाही. म्हणजे कसं पावसानं जून महिन्यात पाऊस पडला नाही, जुलै बरोबर चालू झालं पाऊस चालू झाला. नव्हत्याचं होतं गेला पावसानं, चांगली गोष्ट आहे. पण एवढंच की जास्त डेंजर व्हायला नको, कारण की नदीला पूर आला की संपर्क तुटते आपला, मग देवाला जायला मिळत नाही. तसंच इतर लोकांना पण त्यांची कामं असतात ती करायला मिळत नाही. पाऊस पडू दे, चांगला पडू दे, पण एवढं अतिवृष्टी होऊ नये. तर मित्रांनो बघा, सकाळचं वातावरण आणि चिवत आहे आपल्या खिडकीत. मस्तपैकी भारी वाटते सकाळ सकाळी चिवताईचं दर्शन. चिमण्यांचा आवाज ऐकला की भारी वाटते. पक्षी आता राहिलेलीच नाहीत, तरी आपलं नशीब म्हणायचं आपल्या खिडकीत चिमण्या येतात. मी जास्त जवळ गेलो की मग ती उडून जाणार, बिचारी गेली. तर मित्रांनो, मस्तपैकी आता देवपूजा करून घेऊया, सगळं आवरून घेऊया. त्यानंतर नाश्ता वगैरे करून झाल्यावर आपण ड्रॉइंग काढूया आणि बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते. मस्तपैकी आपली ड्रॉइंग झालेलं आहे. ड्रॉइंग काढण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागलेला आहे, कारण की ही बघा, ही वाली ड्रॉइंग काढल्या. टी आहे, टी उलटा आणि सरळ टी आहे. तर याच्यामध्ये आपण रेड, येलो आणि शेडिंग पेन्सिलचा यूज केला आहे. ब्लॅक स्केच पेनचा पण यूज केलेला आहे. तर मित्रांनो, ही ड्रॉइंग बघा. असं बघितला की इकडनं टी असा सरळ वाटतो आहे आणि इकडून बघितला की टी असा उलटा वाटतो आहे. तर ह्या ड्रॉइंगचं तुम्हाला फुल ट्युटोरियल बघायला मिळालं आज रात्री 9 वाजता माझ्या आर्ट चॅनलवर. सौरभ ढावरे आर्ट्स म्हणून चॅनल आहे, त्यावर बरोबर डेली रात्री 9 वाजता, त्यावर म्हणजे 9 PM ला व्हिडिओ पडत असतात फुल ट्युटोरियलचे. आणि 7:30 वाजता शॉर्ट व्हिडिओ पडत असतात बरोबर 7:30 वाजता. आणि आपला ब्लॉग पण पडतो आहे बरोबर डेली 7:30 वाजता. तर चला मित्रांनो, मस्तपैकी ही ड्रॉइंग एडिट करून घेऊया, शेड्यूल करूया आज रात्री 9 वाजता. आता मस्तपैकी जाऊन जेवायचं. हे बघा बाहेरचं वातावरण कसं झालं आहे, म्हणजे पूर्ण म्हणजे मला वाटते 3-4 दिवस झाला आभाळच आहे, ऊन काय पडन झाले. आणि मित्रांनो, आपण जाणार आहे उद्या सोमवारी देवाला. तर आपले पंचगंगा नदीची पातळी पाण्याची भरपूर वाढलेली आहे, कारण की जुन्या पुलाला पाणी घासले असं म्हणाले. आपल्याला उद्याच बघायला मिळेल ते.